काय झालं वहिनी, कसला विचारात आहात तुम्ही? नाही आनंद भाऊजी, काय झालंय की श्रेयस जाणार होता ते शेतकऱ्यांचे पेपर्स घेऊन व्हेरिफिकेशनला. हो, तो गेला असेल आतापर्यंत. हा नाही तेच तर, त्याला मी फोन लावण्याचा प्रयत्न करतेय पण माझ्याकडनं लागत नाहीये. तुम्ही फोन करून पाहता का? हो, मी बघतो ना. काय जरा जोखमीचं काम आहे ना, म्हणून मला जरा टेन्शन आलं, बाकी काही नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो, मी करतो, फोन लावतो मी त्याला. हा प्लीज. बरं मी निघतो, ऑलरेडी उशीर झालाय. हो निघ. सॉरी तुला माझ्यामुळे थोडं, या किल्ल्यांमुळे थोडं. नाही मी निघ. हा आनंद सर. हा श्रेयस, कुठे आहेस? सर ऑफिसमध्ये. अजून ऑफिसमध्येच आहेस? अरे यार, तू आतापर्यंत तिथे व्हेरिफिकेशनच्या ऑफिस मध्ये पोहोचायला हवा होतास. सर निघतोच आहे. ठीक आहे, अच्छा ऐक, तर जरा डोकं शांत ठेव आणि असं पेशन्स ठेवा, आणि काही वाटलं तर मला फोन कर. हो सर, हो सर. चल. येस सर, करतो मी फोन. हा बरं, तुम्ही खरेदीला जाणार होता त्याचं काय झालं? अरे तू आता ते इथलं सगळं व्यवस्थित चाललंय, आमची कामं झाली आहेत, राधिका वहिनी माझ्या सोबतच आहेत, तू आधी तिथे लक्ष दे. ठीक आहे सर. ते व्हेरिफिकेशनचं काम खूप महत्वाचं आहे. तो जोपर्यंत व्यवस्थित नीट पार पडत आहे ना, आम्हाला खूप टेन्शन आहे इथे, कळलं का? हो सर, मला कळतंय, मी निघतोच आहे लगेच. हा हो चल, बाय. ते व्यवस्थित संपव, कळलं का? ओरडली मला. हो चला. काय झालं? काय नाही, तो निघतोय आता, थोडा उशीर झाले पण पोहोचेल तू व्यवस्थित. देव करो आणि सगळं निर्विघ्नपणे पार पडो. तसंच होणार वहिनी. अरे चला, येत आहे ना. चला. पानवलकर, फक्त या तिजोरीचीच नाही तर राधिका मसालेच्या भविष्याची चावी माझ्या हातात आहे. जस्ट वेट अँड वॉच. हा गुरुनाथ सुभेदार अशी शक्कल काढेल ना की तुम्ही कुणी माझं काहीही वाकडं करू शकणार नाही, आणि 35 करोड माझे असतील. अरे या वहिनी. अरे नाही ना, काही नाही, हेमंत जरा ऑफिस टू कामातून. बसा वहिनी. राधिका ठीक ना? हो. मॅम, तुम्ही काही खाल्लंच नाही. घेते ना आता. अहो मला पण कोणी विचारा, मला पण भूक लागली आहे, आणि इतकं छान नाश्ता. आणि खाऊ दे ना त्याला. सांग हो सांग, माझ्याकडे खूप पैसे आहे, आणखीन आणूया आपण हे. ठीक आहे, खा आज तक. बॉम्बे टू गोवा मधला आहे ना तो आम्हा पकोडा, तसा काय करतोय तू? हा ते आपलं अम्मा पकोडा. मग काय सांगू? पण पप्पा, एक बघितलं का तुम्ही, आत्तापासून ऐकतोय बायकोचं. मी एक सांगू का, मी पण फक्त माझी बायकोच ऐकतो अजूनपर्यंत. अरे काहीतरी काय बोलते तुम्ही? का काहीतरी काय, रियालिटी आहे, आणि माझी आहे सर्व हजबंड्सची. काही पण. घे तू, घे. हे बघा, आपला पैसा आपण पोचते, तर स्वीटचे एकदम स्वीटच लागे. अरे माझे नूडल्स कुठे? नूडल्स झाले की नाही? झाले नूडल्स? हो. काय आहे? मला पण थोडी भूक लागली आहे किड्या, प्लीज मला दे ना. तीच भूक मला लागायची तेव्हा मला द्यायचा का? हो. आता मी खाणार, नंतर देणार. ओके. ज्यूस कुठे? ज्यूस इज रेडी. नुसते उभे राहू नका. ठीक आहे, बसूयाच. बसू नका. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय? हे एवढंस बनवायला एवढा वेळ का लागला तुम्हाला? शनूबाबीला किचनच्या कामाची सवय नाहीये ना केड्या, म्हणून. तुम्हाला तर आहे ना. मग म्हणजे सॉरी, मी नाही परत असं करणार. सॉरी सॉरी काय? माझ्यासाठी थंड पाणी आणा.
गरम गरम पाणी करून आण आणि नरड्यात तो तिच्या हा? गार पाणी घेऊन ये आणि दे केडी सरांना. मला सांगा घरची सगळी कामं झालीत की नाही? हो झाली ना. खरं सांगा. हो झाली. मग तुम्ही मगाशी कुठे गेला होतात? मगाशी कुठे नाही. मी घरात आलो तेव्हा तुम्ही दोघी नव्हतात. तेव्हा तिला शनया मामा कोणीच नाही घरात. ते ना आम्ही जरा शेजारी गेलो होतो गाईचं दूध आणायला. हा? आपलं ते उष्ण दूध आणायला गेलो होतो आणि कुठेच गेलो नव्हतो. हो ना शनू बेबी. सगळी कामं झाली का? हो झाली ना. कपडे घासले, भांडी धुतली. हा? कपडे धुतले, भांडी घासली, सगळी झाली. हा. केड्या हम्म. आमचं एक काम करशील का प्लीज. गॅरीला सांगशील का आम्ही दोघी खूप नीट वागतोय ते आता प्लीज. हम्म. हा आणि केड्या आणखीन एक काम करशील का. ते 35 करोड मिळणार आहेत ना गॅरीला, त्याच्यातले थोडे पैसे आम्हाला मिळू देत असं सांगशील का त्याला प्लीज. लिटिल ते मी सांगू शकत नाही. दे. केड्या तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस, आमच्या बाजूने की त्याच्या बाजूने. मी माझ्या बाजूनी आहे. मी काही सांगू शकत नाही असं. आणि हो हे बाकी सगळं सोडा आणि ते किचन चिकचिंगला ते आम्हाला येत नाही. किचनला लच्ची. ते पण नाही येत बनवता. अरे म्हणजे किचन क्लीन करा. किचन क्लीन. थोडस आराम केला तर चालेल का रे किड्या. रेस्ट नाही आराम हराम असतो. दे दे. चला दा. इतनी खुशी मुझे कभी नहीं मिली, कभी नहीं मिली. हा वसंतराव, किती वर्षानंतर तुमच्या हाताची चाय एकदम छान मस्त आहे. तशीच पहिल्या जशी अशी तशीच. बरं काय झाली खरेदी झाली? अरे टोटल राधिकाने सगळं शॉपिंग करून टाकलेलं आहे. म्हणजे काय बहिणीसाठी साडी पण घेतली आहे, तुमच्यासाठी कुर्ता, सगळं झालेलं आहे. आपण माझ्यासाठी कशाला उगाच? अरे उगाच म्हणजे काय. अरे आपला आनंदचा मॅरेज आहे ना. आणि तुम्ही पण राधिका आणि गुरूंच्या लग्नामध्ये किती केलं होतं आमच्यासाठी. किती करेवा दिले होता तुम्ही. म्हणजे आनंदला तुम्ही जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट, मला कुर्ता आणि बहिणीला म्हणजे माझी बायकोला तुम्ही मस्त साडी पण दिली होती ना. काय म्हणजे काय वर्षानुवर्षाचे आपले संबंध होते, या आहेत अजूनही. आहेत ना. मग प्रॉब्लेम काय आहे. अरे राधिकाने मस्त छान सगळे कपडे सिलेक्ट केलेले आहे आणि राधिकाची चॉईस म्हणजे दी बेस्ट. खरंय, पण राधिकाचा एकच चॉईस चुकला. अरे वसंतराव विसरून जा ना. पोरगा भरकटलेला आहे, विसरून जा तसं तुम्ही. बाकी आपली राधिका हा एकदम बेस्ट 100% टोटली गुणियल सून आहे. खरंय, पण जेनी देखील मस्त आहे हा, सुंदर. हा जेनी एकदम मिठी मुलगी आहे, एकदम स्वीट. क्या बात आहे. अरे हा वसंतराव एक काम करू ना. आपण उद्या हे गुलमोहर मध्ये आपलं ते नाना, रेवती आणि महाजनी ते सगळ्यांना लग्नाचे इन्व्हिटेशन देऊन येऊ का. जाऊया, जरूर जाऊया. हवं तर या दोघींनाही घेऊन जाऊ. हे तर लागेलच ना, आपली बेटर ॲप आहे. वसंतराव 4 दिवसाचा भरपूर कार्यक्रम आहे. म्हणजे एका दिवशी ते संगीत संध्या आहे, दुसऱ्या दिवशी ते आपला गरबा आहे. मला कुठं नाचता येतं, मी बघणार फक्त. मी आहे ना, मी शिकवेल. बघा पाय असं चालते ना तेव्हा ताळी वाजवायची, ते गरबा झाला आपला. आणि भोजन समारंभ मजबूत आहे. क्या बात. अरे भाई साहब. हाँ सर. कुछ नहीं, ये ऐसे कैसे चाबी बना के मिलेगा? बनेगी सर, थोड़ा टाइम लगेगा. चलेगा, बना के दीजिए प्लीज.
चला, ही चावी तयार झाली की एकदा त्या कपाटाला लावून बघेन. म्हणजे माझ्या प्लॅनची पहिली तयारी तर झाली आहे. बस एकदा का चावी बनली की 35 करोड माझ्याच ताब्यात. हा बोल डार्लिंग. आणि आज आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटायला आहे. अरे सकाळी भेटलो ना एकदा, आज 2-2 वेळा भेटायला बोलवतोय. खूप वेळ आहे वाटतं काय? येणारच की नाही ते सांग. येतो ना येतो ना. आपण भाई आज नवीन काय आहे आता? हा आता जास्त बोलता नाही येणार आणि तूही फार बडबड करू नकोस. भिंतींना पण कान असतात. हो, आणि माझ्या घराच्या भिंतीला तर 4 कान आहेत. 2 शनायाचे, 2 मामाचे. हा हो, माहिती आहे ना. त्यामुळे जास्त बोलू नकोस. वेळेत ये रात्री. ओके 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 बाय. चला, रात्री भेटायला बोलवलंय म्हणजे चावीचं काम झालेलं दिसतंय. वा, 35 करोड मिळणार वाटतं. 35 करोड मिळणार. काय काय कुठे काय? कुठे काय? मग काय ते? तुम्ही जा. आई हा. हे घ्या बाबा, हे घ्या बरं कोकम सरबत. हा बाई राधिका, तू ना काही बाई करत बसते पा. काय बाई काय आई, अहो सरबत उन्हाळ्याचं बरं राहतं. नाही पण सुनबाई, घरातील कामाकडे आता तू दुर्लक्ष करच. तसंही बाहेर तुझ्या पायाला भिंगरीच लागलेली असते. पाहता का नाही, एक काम झालं की लगो लगो दुसरं, दुसरं काम झालं की लगो लगो तिसरं काम. बिलकुल आराम नाही बाई. आता अथर्वला सुट्टी लागलेलीच आहे. राधिका पहा बरं, आता अथर्वला सुट्टी लागलेलीच आहे का नाही? मग चाल ना, 4-5 दिवस जाऊन येऊन आपण नागपूरला, बरं वाटेल. आई हे काय बोलून राहिलात तुम्ही? अहो एवढी काम आहे, शेतकरी फंडाचं काम आहे, त्यात आनंद भाऊजींचं लग्न आहे, वेळ कुठे आहे नागपूरला जायला? खरं आहे सुनबाई, कामाचा व्याप असला ना की माणसाला सुट्टीचा आनंद देखील घेता येत नाही. आता माझंच बघ ना, मी इथे आलोय खरा, पण विचार सगळे नागपूरचे. तिथे कामं पडली आहेत, केव्हा जायचं, केव्हा आटपायचं काम, एक नाही 1000 विचार असतात. बाबा काही झालं ना तरी तुम्ही तिकडे जायचं नाही. हा, काय असतील ना कामं ती आपण इथनं करूया, अजिबात जायचं नाही. सुनबाई आता मी कुठेही जात नाही, काळजी करू नकोस, मी इथेच राहणार. अरे हो, आनंदचं लग्न आहे, लग्नात हजर व्हायला पाहिजे, नाही तर शहासाहेब थोडे नाराज होतील. बाई बाई, बरं आपण आहेराविषयी काही बोललोच नाही. नाही आता आहेराबद्दल बोलून घेऊया बरं. नाही तर आयत्या वेळेला घाई व्हायची नाही का? घाईबाजी नको बाई. नाही ते कामं होत राहील, पण सुनबाई मला आधी सांग, तुझ्या कामाचं काय झालं? शेतकऱ्यांच्या कामाचं साखर कवचा, म्हणजे मुहूर्ताचा नारळ केव्हा फोडणार? नाही ते काम बऱ्यापैकी सुरू झालंय. काय आनंद भाऊजींचं लग्न झालं ना की त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण शेतकरी फंडातले पैसे शेतकऱ्यांच्या सुपूर्त करणार आहोत. वा, उत्तम, अतिउत्तम. हे राधिका, मला यायचंय बरं एकदा तुमच्या त्या गावाला. आई अहो चला ना, पुढच्या वेळेस जाईन ना तेव्हा तुम्हालाही घेऊन जाईल. हो ना, येईन ना. मग का मलाही पाहायचंय का नाही, राधिकानं दत्तक घेतलेलं गाव कसं आहे, गावकरी कसे आहेत. मला यायचंय बरं, आपण जाऊया तिथे, पाहूया ना. शेतकऱ्यांना पैसे द्यायला आधी तुझ्याकडे असले पाहिजेत ना राधिका. कसला फंड आणि कसले पैसे? गावचा विकास करून हिला काय मिळणार आहे? नको तो मोठेपणा मिरवायची सवयच आहे. राधिका उगीच स्वप्न बघू नकोस, कारण हे 35 करोड आता माझ्याकडे येणार आहेत आणि हे सगळे पैसे घेऊन कुणालाही न कळू देता मी गायब होणार आहे. कोल्ड्रिंक बरोबर चणे फील यायला. मला सांग ना बाई, पुढचा प्लॅन काय? किड्या जरा थांब रे. काहीतरी माणूस विचार करतोय ना, तर तू मध्ये मध्ये बोलून लिंक तोडतोयस माझी. काय माहितीये का, 35 करोड
25 करोड मिळणार आहे ना, तर मी खूप एक्साइटेड झालोय. म्हणजे ते पॉपकॉर्न असे उडतात ना, पटपट पटपट पटपट. फार उडू नकोस, कळलं ना? माझ्या डोक्यामध्ये आता एवढाच विचार येतोय की हा प्लॅन जर सक्सेसफुल झाला तर त्या राधिकाची काय हालत होईल. हो रे, तिला जर कळलं पैसे गायब झाले, काय होईल तिचं? काय होणार आहे? धमाका होईल, धमाका. पायाखालची जमीन सरकेल, फरका फुडेल तिचा. पण भाई, तू हे करणार कसं? केडे, बघ, हा प्लॅन जर सक्सेसफुल करायचा असेल ना, एक गोष्ट होणं फार आवश्यक आहे. ते म्हणजे मी काहीही करून आनंदच्या लग्नाला हजेरी लावायला पाहिजे. त्याने तुला एंगेजमेंटला बोलवलं नाही, तो लग्नाला काय बोलवणार आहे? तेच तर. आता काहीतरी असं करायला पाहिजे जेणेकरून आनंदला मला लग्नाला बोलवावंच लागेल. अरे पण भाई, तू आनंदच्या लग्नाला जाशील तर मग ऑफिस मध्ये जाऊन ते 35 करोड. एक मिनिट. म्हणजे तुझा प्लॅन असा आहे की तू लग्नाला जाऊन मजा करणार आणि मी रिस्क घेऊन ऑफिस मध्ये? नाही, माझ्याच्यानी ते होणार नाही. हा, मी आधीच सांगतो, मला चोरी वगैरे आपल्याला जमत नाही. हा केड्या, मी लग्नाला असणं आवश्यक आहे, एवढंच मी म्हणालो. अरे पण भाई, जर तू आनंदच्या लग्नाला गेला तर ऑफिस मध्ये चोरी करायला कोण जाणार आहे? तेच तर, हाच प्लॅन आहे ना. अरे तेच तर विचारतोय मी. जर तू आनंदच्या लग्नाला असला तर ऑफिस मध्ये चोरी कोण करणार आहे? हाच प्लॅन आहे केड्या, विचार कर ना जरा. अरे हाच कसा प्लॅन असेल? आता बघ, हा तण आहे, हा जर प्लेट मध्ये असेल तर हाच तणा बाहेर कसा असेल? तुझाच प्रश्न परत एकदा विचार स्वतःला. मी जर आनंदच्या लग्नामध्ये असणार आहे तर मग इकडे पैसे चोरणार कोण? सोड, अजूनही जर कळलं नसेल तर हाच प्लॅन. हा, तू जरा चणे जास्त खा आणि त्या शनायन मम्मा बरोबर जरा कमी राहा. डोकं चालत नाही तुझं आजकाल. पुढच्याला भेटलो की सांगतो मी तुला. एक काम कर, जरा बिल भरून टाक. ओके? अरे पण, अरे यार, हा गुरु जर लग्नाला गेला तर तो ऑफिस मध्ये कसा असेल? आणि ऑफिस मध्ये असेल तर मग लग्नाला कोण जाणार आहे? ये कॉम्प्लिमेंटरी था ना? हाय, मला ना नेकलेस घ्यायचा आहे. हे खूपच बोरिंग डिझाईन आहे. अजून काहीतरी इंटरेस्टिंग दाखवा आणि थोडं कॉस्टली दाखवा. क्यूट आहे हा. स्टोन्स आहे, डायमंड. किती हा? 1,30,000. नको, अजून थोडं एक्सपेन्सिव्ह दाखवा. असे एकदम असे सोबर वाले नका दाखवू प्लीज. थोडं फॅशन मध्ये दाखवा. आणि हे घे, स्पेशल डायमंड्स. वाव, ह्याची काय किंमत आहे? हे 5,20,000. 5,20,000. वाव, मी ट्राय करू शकते? मला आरसा दाखवा ना. हे दोन साईडला ठेवा, हे नको बा. हे खूपच प्रिटी दिसतोय ना? छान आहे, हो. स्पेशल डिझाईन. थँक्यू. हे खूपच छान आहे. एक काम करा, 1 मिनिट मी हा पण ट्राय करून बघते. मला ऍक्च्युली 2 हार घ्यायचे ना. थोडस खाली धरा. वाव, व्हेरी ब्युटी. ठीक आहे. हो, मी हे दोन्ही हार घेते. पेमेंट कसं करणार? कॅश पेमेंट की कार्ड पेमेंट? ऍक्च्युली कार्ड पेमेंट करणार आहे, पण आता पेमेंट नाही करणार आहे मी. नंतर येऊन घेऊन जा. आता फक्त बुकिंग करायचंय. ऑर्डर लिहून घेऊ. हा प्लीज. नाव सांगा. हा, शनया शनया. सुभेदार. दोन्ही बुक करू? हो, दोन्ही बुक करा. आणि हा, हे डिझाईन्स कोणाला देऊ नका तुम्ही प्लीज. नाही, ठीक आहे. ऑर्डर लिहून घेतली ना, आता नाही.